Hello, good evening, students. How are you? I think you are well and good. Welcome one again in our English class. Today we are going to study page number 18. डिअर स्टुडंट सी पेज नंबर 18. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचं पान क्रमांक बघा. नाव सी एक्सरसाइज 3. लुक ॲट द पिक्चर, रीड वॉट इट शोज अँड से व्हॉट विल हॅपन. राईट डाऊन युअर आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, चित्र पहा, वर्णन वाचा, पुढे काय होईल ते सांगा, तुमचे उत्तर लिहून काढा. Dear student, you have given pictures and its description. You have to read it and you have to say what will happen and you have to write the answers. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही चित्र दिले बघा आणि त्या चित्राच्या संबंधित वर्णनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ते वर्णन तुम्ही चांगलं वाचायचं आहे आणि पुढे काय होईल ते सांगायचं आहे आणि ते उत्तर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. नाव सी फर्स्ट पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं चित्र बघा. मिस्टर क्लीन डज नॉट लाईक स्क्रबिंग ऑन द वॉल. व्हॉट विल ही डू? मिस्टर क्लीन यांना भिंतीवर रखडलेलं चिंखडलेलं आवडत नाही. मग व्हॉट विल ही डू? मग ते काय करतील? ही विल क्लीन द वॉल. म्हणजे मिस्टर क्लीन वॉल म्हणजे भिंत स्वच्छ करतील. म्हणजे मिस्टर क्लीन भिंत स्वच्छ करतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण परत पहिल्या चित्राकडे येऊया. आपण पहिलं चित्र बघूया. काय लिहिलं आहे बघा. मिस्टर क्लीन डज नॉट लाईक स्क्रबलिंग ऑन द वॉल. व्हॉट विल ही डू? म्हणजे मिस्टर क्लीनला भिंतीवरती खरडलेलं चिंखाडलेलं आवडत नाही. तर व्हॉट विल ही डू? मग ते काय करतील? विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या की ज्यावेळेस तुम्हाला भविष्यात होणारी एखादी क्रिया सांगायची असेल त्यावेळेस वाक्यामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. म्हणजे दिलेलं वाक्य बघा. ही विल क्लीन द वॉल. म्हणजे ते भिंत स्वच्छ करतील. बघा, त्यांनी अजून भिंत स्वच्छ केली नाही. ते भिंत स्वच्छ करणार आहेत. ही विल क्लीन द वॉल म्हणजे ते भिंत स्वच्छ करतील. म्हणजे ही जी घटना आहे, ही जी क्रिया आहे ती अजून भविष्यात होणारी आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एखादं वाक्य भविष्यामध्ये होणार असं सांगायचं असेल त्यावेळेस वाक्यामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. बघा, इथे दिलेलं आहे ही विल क्लीन द वॉल म्हणजे ते भिंत स्वच्छ करतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भविष्यकाळ तर शिकला आहात ना. भविष्यकाळ म्हणजे काय? की एखादी कृती, एखादं काम, एखादी घटना अजून घडलेली नाही परंतु ती पुढे घडणार आहे. ते काम अजून पुढे होणार आहे. ती कृती अजून पुढे होणार आहे. त्या सर्व गोष्टींचं वर्णन, त्या सर्व क्रियांचं वर्णन भूतकाळामध्ये करतो. तसे या वाक्यातसुद्धा बघा, ही विल क्लीन द वॉल म्हणजे ते वॉल भिंत स्वच्छ करणार आहेत. समजलं? म्हणजे भविष्यकाळामध्ये घडणाऱ्या क्रियांचं वर्णन विल हे
सहाय्यकारी क्रियापद वापरून वाक्य तयार करतात. Dear student, now see second picture. Mr. Knocker want to enter this house. What will he do? म्हणजे मिस्टर नॉकर यांना ह्या घरात प्रवेश करायचा आहे. व्हॉट विल ही डू म्हणजे मग ते काय करतील. बघा, त्यांनी अजून क्रिया केली का नाही. मग ते काय करतील म्हणजे त्यांची क्रिया भविष्यात अजून होणार आहे, बरोबर आहे. तर ते काय करतील ते आपण पुढे बघू. बघा, ही विल नॉक ऑन द डोर म्हणजे ते दरवाजा ठोठावतील. ते काय करतील, दरवाजा ठोठावतील. किंवा आपण असंही म्हणू शकतो, ही विल रिंग द डोरबेल म्हणजे ती डोरबेल वाजवतील. नाव सी थर्ड पिक्चर. आता तिसरं चित्र बघा. मनीषा इज हंग्री. व्हॉट विल शी डू म्हणजे मनीषाला भूक लागलेली आहे. मग ती काय करेल. व्हॉट विल शी डू मग ती काय करेल. शी विल ईट समथिंग किंवा असे म्हणू शकू आपण की शी विल ईट हर टिफिन म्हणजे आपण असे म्हणू शकतो शी विल ईट समथिंग म्हणजे ती काहीतरी खाईल. किंवा आपण असंही म्हणू शकतो शी विल ईट हर टिफिन म्हणजे ती तिचा डबा खाईल. आपण मधल्या सुट्टीमध्ये आपल्याला भूक लागल्यावर आपल्या डब्यातील अन्नपदार्थ खातं की नाही, तसं. Dear student, we have given a third picture is a boy. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तिसरं पिक्चर एका मुलाचं दिलं आहे. बघा, आपण वाक्य वाचू. मनीष इज थर्स्टी. व्हॉट विल ही डू म्हणजे मनीषला तहान लागलेली आहे. व्हॉट विल ही डू तो काय करेल. म्हणजे त्यांनी अजून कृती केलेली नाही. तो अजून भविष्यात कृती करणार आहे. मग एखादी कृती आपल्याला जर भविष्यात करायची असेल तर त्या वाक्यामध्ये आपण विल वापरतो. तर बघा, हे वाक्य बघा. बघा, आपल्याला काय दिलं चित्रामध्ये. ही विल ड्रिंक वॉटर म्हणजे तो पाणी पेईल. बघा, जर त्याला तहान लागलेली आहे तर मग तो काय करेल. ही विल ड्रिंक वॉटर म्हणजे तो पाणी पेईल. इन दिस वे, इफ यू वॉन्ट टू डिस्क्राईब फ्युचर टेन्स वी हॅव टू यूज विल दिस हेल्पिंग वर्ब. डॉली फॉल्स अँड हर्ड हर नी. व्हॉट विल हर फ्रेंड म्हणजे डॉली खाली पडते. बघा, ती जिन्याहून पडलेली आहे आणि तिच्या गुडघ्याला लागलेलं आहे. मग व्हॉट विल हर फ्रेंड डू मग तिचे मित्र मैत्रिणी काय करतील. बघा, तिचे मैत्रीण आणि मित्र दिसतोय आपल्याला चित्रामध्ये. हर फ्रेंड्स विल हेल्प हर गेट अप म्हणजे तिचे मित्र तिला उठण्यासाठी मदत करतील. किंवा आपण असंही म्हणू शकतो हर फ्रेंड विल टेक डॉली टू हर होम. आपण असंही म्हणू शकतो की तिचे मैत्रिणी तिला तिच्या घरी घेऊन जातील. मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी. सेरू वॉन्ट्स टू प्ले. व्हॉट विल हॅपन. बघा, आता या ठिकाणी आपल्याला चित्र दिलं आहे. त्या चित्रामध्ये कोण आहेत. मिस्टर अँड मिसेस इंजिनियर अँड दे आर बिझी इन देअर वर्किंग अँड वी सी देअर डॉग सेरू अँड सेरू वॉन्ट टू प्ले विथ देम अँड व्हॉट विल हॅपन. बघा, आपल्याला चित्रामध्ये मिस्टर आणि मिस्टर इंजिनियर दिसत आहेत आणि ते त्यांच्या कामामध्ये मग्न आहेत. आणि त्यांचा जो कुत्रा आहे त्या कुत्र्याला म्हणजे शेरूला
खेळायचं आहे. मग व्हॉट विल हॅपन, मग काय घडेल? आता बघा, त्या कुत्र्याला जर खेळायचंच आहे तर मग काय घडू शकतं? शेरू विल पुल ॲट मिस्टर इंजिनियर्स पॅन्ट. म्हणजे शेरू मिस्टर इंजिनियरची पॅन्ट ओढेल आणि त्याला सांगेल की मला खेळायला घेऊन चल. असंही घडू शकतं. किंवा हेही होऊ शकतं, शेरू विल गो टू द डोर अँड बार्क. म्हणजे शेरू दरवाजाजवळ जाईल आणि भुंकेल. किंवा असेही घडेल, मिस्टर अँड मिसेस इंजिनियर विल अँग्री विथ हिम. म्हणजे असेही घडेल की मिसेस इंजिनियर आणि मिस्टर इंजिनियर त्या कुत्र्यावर रागवतील. नाऊ सी धिस 4 डिफरंट पिक्चर. आता ही 4 वेगळी चित्र बघा. काय लिहिलं आहे बघा. इट इज अबाउट टू रेन, व्हॉट विल दे डू. म्हणजे पाऊस पडण्याच्या बेतात आहे. म्हणजे आता पाऊस होईलच. तर व्हॉट विल दे डू, मग ते काय करतील? म्हणजे या चित्रामध्ये जो सुनील नावाचा मुलगा आहे तो, त्यानंतर दाजी नावाचा गार्डनर आणि ह्या ज्या वनिता काकू आणि ही वसुंधरा नावाची गाय काय करेल, हां, ते आपल्याला बघायचं आहे. इट इज अबाउट टू रेन म्हणजे आता पाऊस होणारच आहे. पाऊस पडण्याचा बेत होणारच आहे. हां, म्हणजे थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे. तो व्हॉट विल दे डू म्हणजे ह्या चित्रातील व्यक्ती आणि ती गाय मग काय करणार ते आपण बघू. सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. म्हणजे सुनील शाळेत जाण्याची तयारी करीत आहे. परंतु आता बाहेर पाऊस होईल तर व्हॉट विल ही डू, मग तो काय करेल? तर तो काय करेल, ही विल टेक ॲन अम्ब्रेला. तर तो आपल्यासोबत एक अम्ब्रेला घेईल. हां, तो अम्ब्रेला घेईल, तो छत्री घेईल. किंवा आपण असे म्हणू शकतो, सुनील विल विअर हिज रेनकोट. आपण असे म्हणू शकतो की सुनील त्याचा रेनकोट घालेल. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट्स. म्हणजे दाजी हे रोपट्यांना पाणी घालणार आहेत. बघा, आता दाजींचे जे गार्डनर आहेत, म्हणजे जे बागकाम करणारे आहेत दाजी, ते आता रोपट्यांना पाणी घालणार आहेत. परंतु बाहेर पावसाचं वातावरण आहे, म्हणजे अगदी थोड्या वेळातच पाऊस येणार आहे. तर व्हॉट विल दाजी डू, मग दाजी काय करतील? बघा, ही विल नॉट वॉटर द प्लॅन्ट म्हणजे ते झाडांना पाणी देणार नाहीत. कारण पाणी येईल ना पावसाचं, मग ते पावसाचं पाणी परत कसं काय झाडांना पाणी देतील? तर ही विल नॉट वॉटर द प्लॅन्ट, तर ते प्लॅन्ट्सला म्हणजे झाडांना पाणी देणार नाहीत. वनिता काकू हॅज पुट आउट क्लोथ ऑन द क्लोथ लाईन टू ड्राय. या ठिकाणी क्लोथ लाईन म्हणजे कपडे वाळवण्यासाठी बांधलेली दोरी, की ज्या दोरीवरती कपडे टाकतात आणि मग त्या दोरीवरती कपडे सुकतात. म्हणजे वनिता काकूंनी कपडे सुकण्याकरिता कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे टाकलेले आहेत. मग परंतु आता थोड्या वेळाने पाऊस येणार आहे. मग वनिता काकू काय करणार? व्हॉट विल वनिता काकू डू, मग वनिता काकू आता काय करणार? शी विल टेक द क्लोथ ऑफ द क्लोथ लाईन. म्हणजे वनिता काकू कपडे सुकण्याच्या दोरीवरतून ते कपडे काढून घेतील. बघा, आपल्या चित्रामध्ये दिसत आहे की वनिता काकू ह्या
आपले कपडे तेथून काढत आहेत. डिअर स्टुडंट, नाव सी लास्ट पिक्चर. सुंदरा इज ग्रेझिंग म्हणजे सुंदरा नावाची जी गाय आहे ती चरत आहे. ग्रेझिंग म्हणजे काय? चरत आहे. सुंदरा इज ग्रेझिंग म्हणजे सुंदरा चरत आहे. परंतु आता थोड्याच वेळास पाऊस पडणार आहे. मग सुंदरा काय करेल? व्हॉट विल सुंदरा डू म्हणजे सुंदरा काय करेल? सुंदरा विल कंटिन्यू टू ग्रेज म्हणजे सुंदरा आपलं चरणं सुरूच ठेवील. म्हणजे सुंदरा आपलं गवत खाणं सुरूच ठेवील. कारण पाऊस जरी पडला तरी सुंदराला तेवढा त्या पावसाचा त्रास होणार नाही आणि सुंदरा आपलं चरणं गवत खाणं सुरूच ठेवील. डिअर स्टुडंट, नाव सी पेज नंबर 19, ॲक्टिव्हिटी 4. से what the people and animal in the picture are doing and then answer the questions. म्हणजे चित्रातील माणसे आणि प्राणी काय करत आहेत ते सांगा आणि नंतर प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, तुम्हाला चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रामध्ये काही माणसं आहेत, काही प्राणी आहेत. तर त्या चित्रातील माणसं आणि प्राणी काय करीत आहे हे तुम्हाला लिहायचे आहे आणि खाली तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर मग आपण बघू की ह्या चित्रातील प्राणी आणि माणसं काय करत आहेत. तर व्हॉट इज द मंकी डुईंग? द मंकी इज लुकिंग ॲट द गावाज. बघा, म्हणजे मंकी काय करीत आहे? आपण बघतोय की मंकी ह्या गावाचकडे बघतो आहे. हू इज रायडिंग बायसिकल? अ गर्ल इज रायडिंग बायसिकल म्हणजे मुलगी काय करीत आहे? अ गर्ल इज रायडिंग बायसिकल म्हणजे मुलगी सायकल चालवित आहे. व्हॉट इज पॅरेट डुईंग म्हणजे पोपट काय करीत आहे? द पॅरोट इज फ्लाईंग टू द ट्री म्हणजे पॅरोट हा झाडाकडे उडत येत आहे. बघा, चित्रामध्ये दिसतंय आपल्याला की तो पोपट झाडाकडे उडत येत आहे. वी सी बफेलो इन द पिक्चर. आपल्याला चित्रामध्ये एक बफेलो पण दिसते. बघा, एक म्हैस पण दिसते. तर व्हॉट इज बफेलो डुईंग म्हणजे बफेलो काय करीत आहे? द बफेलो इज स्टँडिंग ऑन द ग्रास म्हणजे बफेलो ही गवतावर उभी आहे. नाऊ वी हॅव गिवन अ क्वेश्चन. आता आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. हू टूक द गवाज? द मंकी टूक द गवाज. सी हिज माउथ इज फुल. सी हिज माउथ इज फुल. बघा, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की पेरू कोणी घेतला? तर पेरू मंकीने घेतला. कारण बघा, त्याचं तोंड आपल्याला पूर्ण भरलेलं दिसतंय बघा गव्हाने, पेरू खाल्ल्याने. आपण चित्रामध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस सुभाष पेरू मार्केटला घेऊन जात होता त्यावेळेस फांदीवरून मंकी ते पेरू घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तो पेरू हा मंकीनेच घेतलेला आहे. आपल्याला त्याच्या तोंडामध्ये पेरू दिसत आहे. नाऊ सी बी पिक्चर. चंपा इज सेलिंग फ्लावर ॲट द बस स्टॉप म्हणजे चंपा बस स्टॉपवरती फुलं विकत आहे. सेलिंग फ्लावर म्हणजे काय? फुलं विकत आहे. मग या चित्रातील लोक काय काय करीत आहे? ते काय करीत आहे आपल्याला ते लिहायचे आहे. तर मग सुरुवातीला चंपा दिलेली आपल्याला. तर मग चंपा काय करते ते बघा. चंपा इज सेलिंग फ्लावर ॲट द
बस स्टॉप. म्हणजे चंपा बस स्टॉपवरती फुलं विकत आहे. इज सेलिंग म्हणजे काय? विकत आहे. काय विकते? ते फुलं विकते. हू इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप म्हणजे बस स्टॉपवरती कोण कोण उभे आहेत? अ बॉय, अ मॅन, अँड ओल्डर वुमन अँड अदर वुमन आर स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. म्हणजे बस स्टॉपवर एक मुलगा, एक माणूस, एक म्हातारी स्त्री आणि एक दुसरी स्त्री ही बस स्टॉपवरती उभे आहेत. व्हॉट इज द ओल्डर वुमन वेअरिंग म्हणजे म्हाताऱ्या स्त्रीने काय घातलेलं आहे? द ओल्डर वुमेन इज वेअरिंग अ रेड साडी म्हणजे म्हाताऱ्या स्त्रीने लाल रंगाची साडी घातलेली आहे. हू इज स्टँडिंग नेक्स्ट टू द बॉय ॲट द बस स्टॉप? द मॅन इज स्टँडिंग नेक्स्ट टू द बॉय ॲट द बस स्टॉप. म्हणजे मुलाच्या नंतर बस स्टॉपवरती कोण उभा आहे? मुलाच्या नंतर बस स्टॉपवरती एक माणूस उभा आहे. आपण चित्रामध्ये बघतोय की मुलाच्या नंतर एक माणूस उभा आहे. हू इज स्टँडिंग नियर द पोल ॲट द बस स्टॉप? हू इज स्टँडिंग नियर द पोल ॲट द बस स्टॉप? द अदर वुमेन इज स्टँडिंग नियर द पोल ॲट द बस स्टॉप. म्हणजे बस स्टॉपवरती कोण उभा आहे? एक दुसरी स्त्री बस स्टॉपवरती पोलजवळ उभी आहे. बघा आपल्याला पोल दिसतोय बघा बस स्टॉपचा आणि त्या पोलजवळ एक दुसरी स्त्री त्या ठिकाणी उभी आहे. बघा या ठिकाणी मग आपल्याला एक प्रश्न विचारला आहे. हू बॉट द फ्लावर? बॉट म्हणजे काय? विकत घेतले. म्हणजे फ्लावर्स कोणी विकत घेतले? द ओल्डर वुमन बॉट द फ्लावर्स फ्रॉम द चंपा. लुक शी इज वेअरिंग देम. बघा त्या म्हाताऱ्या स्त्रीने चंपाजवळून फुलं विकत घेतलेली आहे. बघा तिच्या केसांमध्ये फुले आहेत. बघा तिने तिच्या केसांमध्ये फुले मांडलेली आहे. नाव सी थर्ड पिक्चर. सोनू अँड मोनू आर बिझी वॉचिंग टी व्ही. म्हणजे सोनू आणि मोनू टी व्ही बघण्यामध्ये मग्न आहेत. हू इज सिटिंग ऑन द सोफा? सोनू अँड मोनू आर सिटिंग ऑन द सोफा. म्हणजे सोफ्यावर कोण बसलेला आहे? सोनू अँड मोनू आर सिटिंग ऑन द सोफा. तर सोफ्यावर सोनू आणि मोनू बसलेले आहेत. व्हॉट इज कॅट डुईंग? द कॅट इज सिटिंग ऑन द फ्लोअर. म्हणजे कॅट काय करीत आहे? कॅट फ्लोअरवरती बसलेली आहे. आपल्याला दिसतंय बघा. आता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. हू ड्रँक द मिल्क? म्हणजे कुणी दूध पिलं? द कॅट ड्रँक द मिल्क. लुक ॲट द ड्रॉप ऑफ मिल्क अराउंड द कॅट्स माउथ. म्हणजे बघा दूध हे कॅटनं पिलेलं आहे. तिच्या चेहऱ्यावरती काही दुधाचे थेंब आपल्याला दिसत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो द कॅट ड्रँक द मिल्क म्हणजे मांजरीने दूध पिलं. नाव सी लास्ट पिक्चर. मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग. म्हणजे मगन आणि त्याचा बागकाम करणारा माळी हा मगनची हरवलेली रिंग ही शोधत आहे. बघा आपल्याला तो गार्डनर आणि मगन त्याची हरवलेली रिंग शोधताना दिसत आहे. हू इज लुकिंग इन टू द पूल? म्हणजे त्या पूलमध्ये त्या तळ्यात कोण बघत आहे? द गार्डनर इज लुकिंग इन टू द पूल. माळी त्या तळ्यामध्ये बघत आहे. व्हॉट इज मगन डुईंग? म्हणजे मगन काय करीत आहे? मगन इज थिंकिंग अबाउट द रिंग. मगन रिंगविषयी विचार करीत आहे की मगन विचार करीत आहे की आपली जी रिंग आहे ती कुठे हरवली असेल याविषयी तो विचार करतो आहे.
हू इज सिटिंग ऑन द ट्री म्हणजे झाडावर कोण बसलेला आहे. द क्रो इज सिटिंग ऑन द ट्री झाडावर कावडा बसलेला आहे. नाऊ सी लास्ट क्वेश्चन, हू फाउंड द रिंग. फाउंड म्हणजे काय, सापडली. हू फाउंड द रिंग म्हणजे कुणाला रिंग सापडली. बघा इथे आपल्याला दिसतंय कुणाला रिंग सापडली तर द क्रो फाउंड द रिंग. लुक, द क्रो इज होल्डिंग द रिंग इन इट्स बीक. बघा म्हणजे कावड्याला रिंग सापडलेली, कावड्याला रिंग सापडली आहे. आणि बघा त्याच्या चोचमध्ये आपल्याला रिंग दिसत आहे. त्याने रिंग आपल्या चोचमध्ये धरलेली आहे हे आपल्याला दिसत आहे. सो द क्रो फाउंड द रिंग म्हणजे कावड्याला रिंग मिळाली. इन दिस वे वी से what the people and animal in the picture are doing and we then answer the question. अशा प्रकारे आपण चित्रातील माणसे व प्राणी काय करत आहे ते आपण सांगितलं आणि त्याचबरोबर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा आपण दिलेलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित तुम्ही पाहिला असेल तर चित्र बघायची आहे, त्यांचं वर्णन वाचायचं आहे, पुढे काय होईल ते सांगायचं आहे आणि तुमचे उत्तर वहीमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर ही झाली पेज नंबर 18वरची ॲक्टिव्हिटी आणि पेज नंबर 19वरची ॲक्टिव्हिटी म्हणजे चौथी ॲक्टिव्हिटी. चित्रातील माणसं व प्राणी काय करत आहे ते तुम्हाला सांगायचे आहे आणि त्या चित्रामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्या वहीमध्ये लिहून आपलं चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि आपले नाव वहीवरती टाकून फोटो पाठवायचे आहेत. थँक्यू.